आजची वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रामध्ये आज प्रयोगशाळेचं उद्घाटन झालेलं आहे. तर नेमकं ह्या प्रयोगशाळा करण्यामागे राज्य शासनाचं एक उद्दिष्ट आहे की इथली प्रयोगशीलता वाढावी, असं एक उद्देश आहे. पण कुठेतरी ह्या फळ संशोधन केंद्राबाबतीत एक शेतकऱ्यांचा एक असा अँगल आहे किंवा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की ह्या फळ संशोधन केंद्राकडून पाहिजे तसा संशोधनाचा विषय होत नाही आहे आणि असं त्यांचा अगदी ठाम आरोपही आहे. ते अनेकदा माहिती चुकीची आहे त्यांची. 1957 साली वेंगुर्ला संशोधन केंद्र स्थापन झालं. 72 साली ते विद्यापीठाकडे हस्तांतरित झाले आणि गेली 40-50 वर्ष या केंद्राने जगन्मान्य काजूच्या जाती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या केवळ भारतातच घेतल्या जातात असं नाही, तर मलेशिया, तुमच्या थायलंड, श्रीलंका, बर्मा ह्यासारख्या देशामध्ये आपली काजूची कलमं जात आहेत. इतर राज्यामध्ये आपण ह्या व्हरायटी पोहोचलेल्या आहेत आणि उत्पादकता आपली वाढलेली आहे. जी 800 किलोची होती ती आज 1,500 किलोपर्यंत गेलेली आहे. आणि जर पूर्ण तंत्रज्ञान विकसित केलेलं तंत्रज्ञान जातीसहित त्यांनी जर वापरलं, मायक्रो इरिगेशन जर वापरलं, तर हेक्टरी जवळपास 4 टनापर्यंत काजूचं उत्पादन होऊ शकतं. हे केंद्राने दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच वेळा पूर्णपणे माहिती न घेता त्याच्यावर सवंग टीका करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये खूप दुर्दैवाने आहे. मला हे अजिबात मान्य नाही. या संशोधन केंद्राने खूप चांगलं काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आंब्याच्या बाबतीमध्ये रत्ना, सिंधू, कोकण राजा, सुवर्णा यासारख्या जाती विकसित केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त निर्यातीसाठी म्हणजे हापूस तर निर्यात होतोच, परंतु प्रमुख मागणी अशी आहे की मोठ्या साईजचा आंबा असावा, तो त्याला केसरी रंग असावा, जो दुर्दैवाने आपल्या याला हापूसला नाही आहे. त्याच्यामध्ये पिवळा रंग आहे. आणि म्हणून त्यासाठी ज्या बाहेरच्या जाती आपण तपासल्या, इथं ऑस्टिन, लिली, माया, केंट, हेडन ह्यासारख्या सगळ्या जातींचा तौलनिक अभ्यास आपण केलेला आहे आणि त्यातनंही 2-3 जातींची आपण शिफारस केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या जाती आणि हापूस आंबा आणि काही स्थानिक याचे संकरण आपण करून वाण विकसित करत आहोत. आणखी 2-1 वर्षामध्ये मोठ्या साईजचा हापूस आणि रंग असलेला हा आपल्याला इथं मिळू शकेल. आता इथपर्यंत थांबून आपलं भागत नाही. नुसतं उत्पादन करा हे सांगून आता लोकांचं समाधान होत नाही, कारण नुसत्या उत्पादित मालाला भाव मिळत नाही. जोपर्यंत त्याचा आपण व्हॅल्यू ॲडिशन प्रक्रिया करत नाही त्याच्यावरती, तोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा भाव मिळत नाही. दुसरा कोणीतरी ते भाव कमावतो. आणि म्हणून याच मालावर इथं जी काही फळं पिकत आहेत, आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, तुमचं जांभूळ आहे, करवंद आहे, कोकम आहे, अनेक प्रकारची फळं इथे तयार होतात. त्याच्यावर आधारित काही फळ प्रक्रिया आपल्याला करता येईल का? आणि म्हणून याच्यासाठी ह्या प्रयोगशाळेची स्थापना आपण 2009 अध्यादेश 2009मध्ये निघाला. त्याला 5 कोटीचं अनुदान मिळालं राज्य शासनाकडून आणि NHMमधनं 1 कोटीचं आणि राज्य शासनाचं 4 कोटीचं, असा 3 कोटीमध्ये 4 प्रयोगशाळा आपण इथं निर्माण केलेल्या आहेत. नंबर 1 प्रोसेसिंगसाठी म्हणजे प्रक्रिया उद्योगासाठी, की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना इथं प्रशिक्षण दिलं जाईल, नवीन मुलांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा लाभ घेऊन ते आपल्या लेवलला आपल्या गावामध्ये प्रक्रिया केंद्र घरगुती होणं किंवा मोठ्या प्रमाणावर ते सुरू करतील. म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंटची ही एक पायरी आहे. दुसरी प्रयोगशाळा अशी आहे की जैविक कीड नाशकं तयार करणं. आता आपण जे पाहतोय परिणाम रसायनाचे, पेस्टिसाईडचे, त्याच्यामुळे कुठे कॅन्सर होतं, कुठे काय अनेक प्रकार आहेत आणि म्हणून लोक हे सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसतात. आंब्याचं आपण जेव्हा निर्यात करू तेव्हा पेस्टिसाईड रेशिओ, मारलेल्या औषधाचा अंश आंब्यामध्ये कितपत राहतो आहे याचा पुढं प्रश्न निर्माण होणार आहे. आणि म्हणून जैविक कीड नियंत्रणावर आधारित बुरशी आणि कीड, परभक्षी किडी याचं जर आपण उत्पादन केलं आणि लोकांना पुरवलं, त्याचं ट्रेनिंग दिलं, तर ते आपोआप त्याच्यामध्ये मार्गदर्शन त्यांना होणार आहे. दुसरी लॅबोरेटरी जी आहे की पानं आणि म्हणजे उती याच्यामधनं ॲनालिसिस करून अन्नद्रव्यांची मात्रा झाडामध्ये किती आहे, जमिनीत किती आहे आणि उर्वरित त्याला किती दिलं पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याकरता ती प्रयोगशाळा आहे. आणि चौथी प्रयोगशाळा एक अशी आहे की जिथं तुम्ही कुठलाही सॅम्पल आणला रोगाने आणि किडीने हे झाला, त्याला कळाला नाही तर इथे आणून तो तपासून त्याचं समाधान करू शकतो की याला हे झालेलं आहे, याला ते झालेलं आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित औषध उपाययोजना करू शकतो. यासाठी ह्या 4 प्रयोगशाळेचं आज उद्घाटन इथं झालेलं आहे. नंतर आपण एक रायपनिंग चेंबर आंब्यासाठी बांधलेलं आहे, जे DPTCच्या माध्यमातून आपल्याला 75 लाख त्याच्यामध्ये मिळाले होते आणि 3 चेंबर 10-10 टनाचे, आपण 4 चेंबर 10-10 टनाचे आणि एक प्री क्युलिंग युनिट आणि एक स्टोरेज असं एक कॉम्प्लेक्स आपण त्याच्यातनं तयार केलेलं आहे. आज आपण पाहतो दरवर्षी वर्तमानपत्रात एप्रिल-मे महिन्यात बातम्या येतात
की कार्पेट टाकलं, कार्पेट म्हणजे ते कॅल्शियम कार्बाईड टाकलं आणि आंबा नुसताच पिकला वरून, आतमध्ये तो आंबट लागतो आणि कॅल्शियम कार्बाईडमुळे दुष्परिणाम होतो. कॅल्शियम कार्बाईड जेव्हा आपण टाकतो की एखाद्या फळावरती, त्याचं संयोग होऊन ॲसिटिलीन गॅस तयार होतो, की जो गॅस वेल्डिंगसाठी वापरला जातो आणि साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. म्हणून त्याला कुठेतरी लोकांना घाई असते आंबा पिकवण्याची. नैसर्गिकरित्या पिकवायचा असेल तर 10 दिवस आपल्याला जातात आणि म्हणून रायपनिंग चेंबरचा वापर जर आपण केला तर एका दिवसामध्ये 36 तासामध्ये तो आंबा आपल्याला विक्री योग्य तयार करून बाहेर आणता येईल, क्वालिटीमध्ये कुठलाही फरक न करता. आणि त्याच्यामध्ये आपण इथिलीन ग्लासचा वापर करतो. इथिलीन 100 ppm इथिलीनची मात्रा देऊन त्या चेंबरमध्ये 100 ppmचं हवेमध्ये प्रमाण राहील याची काळजी घेतली जाते 36 तास. आणि त्यानंतर ती ट्रिगरिंगची व्यवस्था होते. मग फळामधलंच इथिलीन रिलीज व्हायला सुरुवात होतं आणि एकूणच फळ पिकण्याची क्रिया जी आहे ती कोळीपासून याच्यापर्यंत चालते. कॅल्शियम कार्बाईड जेव्हा टाकतो तेव्हा वरती फक्त पिवळा रंग येतो, आपल्याला पिकल्यासारखं वाटतं, पण आत तो कच्चा असतो, आंबट लागतो. आणि म्हणून ह्या सुविधा उपलब्ध करण्याचं आणि त्याच्या संबंधाने प्रशिक्षण देण्यासाठी ती एक रायपनिंग चेंबर आपण उभी केलेली आहे. आणि मागच्या वर्षी पायलट प्लॅन्ट आपण चालवला. 100 टन आंबा शेतकऱ्यांचा आपण पिकवून दिलेला आहे. म्हणजे आंबा पिकवणं, मार्केटला गेला चांगल्या रेटने छान, नाही गेला उर्वरित राहिला तर त्याचे प्रोसेस प्रोडक्ट करणं, म्हणजे हे पूर्ण प्रोडक्शन टेक्निक आपल्याकडे आहे, जाती आपल्याकडे आहे, उत्पादन वाढीचं टेक्निक आपल्याकडे आहे, वाढलेल्या उत्पादनाचं रायपनिंग करून मार्केटिंग करणं आपल्याकडे सुविधा आहे. आणि मार्केटिंग झालं नाही, काही राहणार असेल दुसऱ्या तिसऱ्या ग्रेडचा माल, तर त्याचं व्हॅल्यू ॲडिशन प्रक्रिया पदार्थातून करण्याचं एक इंटिग्रेटेड असं आपण हा प्रोजेक्ट इथं उभा केलेला आहे. निश्चितच तुम्ही एक इथे असं नमूद केलात की ही एक प्रयोगशीलता वाढेल आणि एक चांगलं उद्यमशीलता लोकांमध्ये वाढेल आणि एक उत्पन्न वाढ होईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जर आपण आज तुम्ही कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहात, तर एक कोकणातील शेतकऱ्यांची एक दुसरा सूर असा समोर येतो आहे की इथली जशी कोकण पट्टा हा जसा आंबा, काजू यासाठी जसा ओळखला जातो, तसा तिथे एक भात पीक पण हे इथलं एक प्रमुख पीक आहे. तर हल्लीच्या ह्या कालावधीमध्ये शेतकरी भात पिकापासून बाजूला चालला आहे, निव्वळ या कारणासाठी की त्यांना जो हमीभाव पाहिजे तो योग्य मिळत नाही आहे. तर कुलगुरू या नात्याने तुम्हाला असं वाटतं आहे का की हा हमीभाव योग्य आहे की तो वाढून मिळायला पाहिजे? असं आहे की कोकणामध्ये 4.5 लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली आहे आणि भाताचं क्षेत्र असं आहे की जे पाणथळ क्षेत्र आहे, खरीपामध्ये तिथं पाणी साठतं, तिथं आपल्याला दुसरं काहीही करता येणार भाताशिवाय. रबीमध्ये मात्र आपल्याला दुसरी पिकं त्याच्यावर भाजीपाला वगैरे आपल्याला करता येईल. आज हे खरं आहे की भाताची शेती परवडत नाही. मग भाताची शेती परवडत नाही म्हणून तिथे हात धरून बसता कामा नये, त्याची उत्पादकता वाढवली पाहिजे. आज उत्पादकता म्हणजे 1960 साली 18 क्विंटलची होती, ती वाढत जाऊन 27 झाली मधल्या काही काळामध्ये आणि आज 42 क्विंटलपर्यंत म्हणजे 4.5 टनापर्यंत भाताची उत्पादकता सरासरी झालेली आहे. आणि चांगले शेतकरी जर आपले वाहनं वापरत असतील, विद्यापीठाचे 23 वाहन आपण विकसित केले आणि 70% क्षेत्र आपल्या वाहनाखाली आहे. हे मला विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून मला त्याचा अभिमान आहे की एखाद्या विद्यापीठाने संशोधन केलेल्या वाहनाखाली 70% क्षेत्र येऊ शकतं. त्याच्यामध्ये पुढे जाऊन जर उत्पादनाचं तंत्रज्ञान जातीत बदल केला तर 10 टनापर्यंत एकटे उत्पादन येतं आणि 10 टनाला जर आपण त्याचा हिशोब केला आणि आजचा हमी भाव काय 1200 वगैरे आहे, तो त्याचा परवडतो का नाही हा भाग वेगळा, त्याच्यावर मी बोलेन नंतर. परंतु या भावाने जरी विकलं तरी तुम्हाला 10 टनाचे 1,20,000 आणि खर्च तुमचा 40-50 हजार गेला तर ते परवडू शकतं. परंतु जसं मगाशी राणे साहेबांनी सांगितलं आहे की शेतीत थांबायची मानसिकता नाही आहे. हे परवडत नाही म्हणून मी निघालो असं नाही, त्याच्यामध्ये स्थित्यंतर करणं गरजेचं आहे. रबीमध्ये दुसरं पीक आपल्याला घेता येईल आणि ज्या वर्कस जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये तुम्हाला आंबा, काजू आणि ही पिकं लावून त्याच्याचबरोबर शेळी पालन आहे, कोंबडी पालन आहे, म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीचा वापर केला, ज्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणतो, हे जर आपण त्याच्यामध्ये आणलं तरच तो इथं त्याला काहीतरी म्हणजे त्याला दोष देता येणार नाही तो शहराकडे पळतो म्हणून. त्याला जर 10,000ची 8,000ची बेगमी त्याच्या घरामध्ये महिन्याला जर झाली तो कशाला बाहेर जाईल. परंतु हे तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मॉडेल सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे विद्यापीठामध्ये आपण उभं करतो आहे. कालच फोंडाघाटला मी एक आमच्या संशोधन केंद्रावर मिटिंग घेतलेली आहे, तिथे या प्रकारचं मॉडेल उभं करणार आहेत. तुमचा दुसरा प्रश्न की भाव परवडतो की नाही. जेव्हा भाव देण्याच्या संबंधाने प्रस्ताव आला तेव्हा मीच त्या समितीचा अध्यक्ष होतो की रेकमेंडेशन त्याच्यामध्ये आम्ही 1,600 रुपये भाव प्रपोज केलेला आहे उत्पादनावर आधारित. जे स्वामीनाथनचं सूत्र आहे की खर्च
खर्च वजा जाऊन त्याच्यावरती 50% नफा मिळाला पाहिजे. हे तत्त्व जर राज्याने स्वीकारलं तर कुठलाही शेतकरी आता शेती सोडणार नाही. हे देण्याची गरज आहे. म्हणजे 1600 सांगितला, दिला आहे 1200. आता ते गव्हर्नमेंटचे काही त्याच्यामध्ये समस्या असतील, पैसा उपलब्ध होत नाही, घेतल्यानंतर ठेवण्याचा प्रश्न आहे वगैरे, ह्या गोष्टी आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्या खताच्या किमती वाढल्यात, मजुरी वाढलेली आहे आणि मग उत्पादनावर आधारित भाव असणं ह्या मताचं आहे आणि त्या पद्धतीने मी मांडलेलं पण आहे. परंतु हा प्रशासनाचा प्रश्न आहे.